18 चेंडूचा खेळ असेल. दोन्ही संघांना विनंती आहे हॅलो हॅलो कृपया इकडे सर्वांनी लक्ष द्या. स्वातंत्र्याकरिता 1942च्या लढ्यात ज्यांना या पावनभूमीमध्ये वीर मरण आले असे हुतात्मा भाई कोतवाल व वीर हिराजी पाटील यांच्या पवित्र स्मृतीला आदरांजली अर्पण करण्याकरिता आज आपल्या परिसरातील सर्व जांभुर्डे, आगाशी, डोंगरनावे या परिसरातील सर्व नवतरुण आज त्यांना आदरांजली अर्पण करण्याकरिता रात्री ठीक 11:30 वाजता सिद्धगडावर जाणार आहेत. तरी सर्व नवतरुणांना विनंती आहे की आपण सर्वांनी बहुसंख्येने या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्याकरिता आपल्या गावातून ठीक 10 वाजता सर्व नवतरुण निघणार आहेत. तरी ज्यांना यायचे असेल त्यांनी ठीक 10 वाजता गावातून निघायचं आहे अशी सर्वांना विनंती आहे. हॅलो 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 नक्कीच हुतात्म्यांना आदरांजली देण्यासाठी एक चांगला संकल्प सरांनी सांगितला. इच्छुक नवतरुण उमेदवारांनी नक्कीच त्याच्यात त्या मशालमध्ये सहभागी व्हायचंय, कारण त्यांचं आत्मबलिदान पुढे जातीये. 10 या अंकावर दुहेरी अंकावर प्रस्थान घेते. मनोजची विकेट फार मोठी विकेट या मैदानामध्ये आपण पाहतोय. पुन्हा ही घोडचूक असेल, कारण मैदानामध्ये मनोजला जीवदान देणं म्हणजे अपयशाच्या छायेमध्ये राहणं. आणि नक्कीच इथं स्लोअर पिच चेंडू अन्यवन बाउन्स पाहायला मिळाला आणि नक्कीच इथं डॉट डिलिव्हरी होतीये. डॉट डिलिव्हरीच्या रूपाने का होईना निर्धाव चेंडूची सांगता करून देतोय हा गोलंदाज. या मैदानात हो नक्कीच चेंडू बॉडी लँग्वेजचा वेध घेतोय, निर्धाव चेंडूची सांगता करून देतोय. आणि नक्कीच सन्माननीय किरण वाघ आमच्या समालोचन कक्षामध्ये या संध्याकाळच्या सत्रामध्ये आम्हाला इथे प्रस्थान घेऊन आस्थापनाच्या दिशेने खुर्चीमध्ये विस्थापित झालेले आहेत. तर मी त्यांचं सुद्धा या कमिटीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. हो नक्कीच खूप सुरेख गोलंदाजी बघा, निर्णायक चेंडू हाताळण्याचं काम केलंय मी म्हणाले आता प्रशांतनं. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि खरोखर कमबॅक कसं असावं या प्रशांतने दाखवून दिलं. ज्यावेळी प्रशांतवर 2 मोठे प्रहार केले होते त्यानंतर त्याने अफलातून इनिंगचा स्किल दाखवला, इम्प्रूव्ह केलं, स्वतःला सिद्ध केलंय का मी सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. कारण प्रत्येक वेळी ज्यावेळी डोंगरनावे संघ खेळत असतो पहिलं षटक हे जेबीच्या हातामध्ये असते, पहिल्या षटकाची धुरा, परंतु थोडंसं इथं कॉम्बिनेशन कर्णधारांनी चेंज केलं आणि पहिलं षटक हाताळलं ते प्रशांत. पण प्रशांत सुद्धा महागडा ठरला तर 3 चेंडू नंतर त्यांनी कमबॅक करून दाखवलं, स्वतःला इम्प्रूव्ह केलं, स्वतःला सिद्ध केलं आणि स्वतःला दाखवून दिलंय, संघाला दाखवून दिलंय का मी सुद्धा तेवढा टॅलेंट एक अष्टपैलू खेळाडू आहे. आणि नक्कीच धावसंख्या पाहतोय आपण बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव नंतर धावसंख्या येते 10 या अंकावर. तर जाऊया, दुसरं षटक मार्गस्थ असेल, व्यत्यय सामन्यामध्ये नको. पटापट मी मला लवकरात लवकर पंच सामन्याला रिलीज करायचंय, घेऊन जायचंय. नक्कीच पुन्हा विकेट बहाल केली जाते आणि बघा ह्या वारंवार चुका आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक दुसरा झेल, बॅक टू बॅक म्हणता येणार नाही, मागील षटकात एक झेल आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा एक झेल इथे बहाल केला जातोय, धरणीला दान केला जातोय. दुसरं षटक दीपक बिराडे
हो हो नक्कीच चेंडू मी मला वाटतंय दिशा घेतली आणि वन बॉल चेंडू फरार होतो की काय, परंतु चांगलासा बॅकअप पाहायला मिळाला वाईडिक्स लॉंग ऑफला. तत्पूर्वी येईल एक सिंगल्स, 2 धावा, सॉरी 2 धावेच्या रूपाने का होईना धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 13, सॉरी सर सिंगल. नक्कीच रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि रिव्हर्सला मी म्हणेल दाद द्यावी लागेल. शतरक्षणच्या व्यूहरचनात भेटून काढण्यामध्ये यश मिळालं होतं, परंतु धावसंख्या जर बघितली तर धावसंख्या ती 13. दीपक बिराडेची गोलंदाजी आणि नक्कीच चांगली गोलंदाजी डोंगर नवे संघाकडून या संध्याकाळच्या रनअप मध्ये रडार मध्ये पाहायला मिळते. एक चांगला समालोचक सुद्धा आहे तो दीपक बिराडे आपण पाहतोय आणि चांगली गोलंदाजी हो, परंतु दिशा दिले, दिशा क्रिएट केली. हो नक्कीच झटका मिळतोय पाय हो बिरवाडी या संघाला आणि खरोखर सुरेख गोलंदाजी, टाळ्यांचा आवाज, आक्रोश, निनाद सर्व काही जात सांगून जाते. आणि जाऊया मैदानामध्ये युनिट क्रमांक 3 साठी नवीन फलंदाज आपण पाहणार आहोत अनंता. ओहो वाव, बॅक टू बॅक दुसरा झटका. धन्यवाद विजय. काय कमबॅक कसं असावं ते दीपक बेराडेने दाखवून दिलंय. ज्यावेळी मनोज पातेरे सरांची विकेट मैदानामध्ये बाहेर फेकून देण्यामध्ये जेव्हा यश आलं दीपकला, त्यानंतर पुन्हा पुढील चेंडूवर त्याच प्रकारे चेंडू मी म्हणाला खेळून काढला होता फलंदाजाने, परंतु अपयशी ठरतोय आणि बॅक टू बॅक दुसरा झटका मिळतोय तो बिरवाडी या संघाला. खरोखरच चांगली गोलंदाजी इथं होती दीपकची आणि नक्कीच मी म्हणेल जी सलामीला आलेले श्याम आणि मनोजची जोडी मैदानाबाहेर हो खूप सुरेख फटका आहे. शतरक्षक विवरत त्याला सुद्धा बीट करून चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. चौकार. घातक 11 डोंगर नावे संघ खेळतोय. प्रशांतचं पहिलं षटक, दीपकचं दुसरं आणि जयदीपचं तिसरं षटक येतंय. जो जयदीप पहिलं षटक हाताळण्यामध्ये माहेर असलेला त्याला तिसरं षटक इथे दिलं जातंय. नक्कीच मी म्हणाल कप्तानचा निर्णय सार्थक ठरवताना दोन्ही गोलंदाज हो चेंडू क्वाड बिहाइंड आणि नक्कीच यस इट इज आउट. मागील चेंडूवर नक्कीच एक चौकारा होता. शतरक्षकाच्या आवाक्या बाहेर चेंडू होता. वन बाउट चेंडू फरार होऊन निघून गेला चौकारासाठी आणि तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्याच चेंडूवर विकेट. धावसंख्या पाहतोय आपण 17 या अंकावर. खरोखर सुरेख गोलंदाजी आणि रणनीती मी म्हणेल या कप्ताननी जी केली खरोखरच एक नावारूपाला एक चांगली गोलंदाजीची रणनीती. वेल बॉलिंग, खरोखरच गुड बॅटिंग, गुड बॉलिंग.
तर गुड बॅटिंग म्हणता येणार नाही, सध्या गुड बॉलिंगच म्हणता येईल. कारण खरोखरच दीपक बिराडे काय क्लासिक गोलंदाजी करतोय, जयदीप बिराडे काय क्लासिक गोलंदाजी करतोय. कारण सुरुवातीला जो स्किल होता तो प्रशांतने खेळून काढला, त्यानंतर दीपक, त्यानंतर जय, आणि पुन्हा पुन्हा पूर्ण विकेट, परंतु झेल सुटते आणि रनआउट मध्ये विकेट बहाल केली जाते. तब्बल आपण 4 विकेटचं पतन होताना बघितलंय. बिराडेच्या ओव्हरमध्ये 2 विकेट. दोन धावा, चांगलास तालमेल पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजामध्ये. दोन चेंडू. शेवटचं षटक मार्गस्थ असताना 4 चेंडूचा खेळ बघितला आपण खरोखरच, आणि निर्णायक चेंडू. धावसंख्या 20 या अंकावर असताना एका हाणामारीने विकेट बहाल केली मी म्हणेल बिरवाडी या संघानं. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये कुणाल, अनंता आणि कुणाल ही जोडी मैदान. संध्याकाळचं सत्र आणि आता मी म्हणेल 1 इनिंगचा खेळ आपण बघितला असेल, तर दुसऱ्या इनिंग साठी आमंत्रण पाचारण केलं जाईल फलंदाजीसाठी. ते घातक 11 संघाला. चला लवकरात लवकर त्याला फलंदाज पाठवून द्यायचं आपलं. नक्कीच सामना पाहूया. एक ड्रीम स्वप्न असेल आजच्या दिवसामधून निघण्याचं या दोन संघांपैकी एका संघाला, परंतु ते स्वप्न साकार करण्यासाठी एक डिफेन्सिव्ह खेळ होईल यामध्ये कुठलीही शंका नाही, तील मात्र शंका नाही. कारण तेवढ्याच ताकदीचा 26 धावा ज्यांनी डिफेन्स केल्या होत्या, वाचवल्या होत्या, बचावात्मक खेळी केली होती, तो बिरवाडी संघ आज संध्याकाळच्या सत्रामध्ये तोच प्रयत्न करण्यासाठी डोंगरनावे संघाशी एकाचे 2 हात करतोय. तर जाऊया मैदानामध्ये. पहिले षटक मार्गस्थ आहे ते गोलंदाजीच्या मार्गावर पंकज. पहिला चेंडू DK, मोठा ब्लास्ट, चेंडू फरार, चौकार. चेंडू द्या, चेंडू. नाही तोपर्यंत जग तुम्हाला ओळखत नाही आणि नक्कीच ती स्वतःची ओळख निर्माण करताना DK ऑन फायर होतोय, चौकार येतोय. धाव संख्या 4 ने पूर्णपणे परिपूर्ण धावतीये. आग घेते, वेग घेते, उकार घेते, आकार घेते, ढुलते, हलते, पुढे सरसवते. हो DK. चेंडू हवेमध्ये पाहूया, क्षेत्ररक्षक सजले आणि नक्कीच यस इट इज आउट.
हॅलो, विकेटचं पतन झालंय. आता मी म्हणेल सामन्याचं समीकरण थोडस वेगळं पाहायला मिळेल. फार मोठी विकेट या मैदानाबाहेर फेकली गेली आहे. ज्या फलंदाजीने दहशत निर्माण केली होती त्याची दहशत मी म्हणेल या मैदानाबाहेर फेकून देतोय पंकज. हो, पुन्हा बॅक टू बॅक विकेटचं पतन होत. हो, सामना मला वाटतं पूर्णपणे फिरतोय. बॅक टू बॅक विकेटचं पतन होत आहे. सलामीची जोडी मैदानाबाहेर फेकून दिली जाते. पंकज इथं मला वाटतं चांगलासा कमबॅक करतो. हो, नक्कीच मला वाटतं सामना आता परिपूर्ण दोन्ही बाजूने बॅलन्स पाहायला मिळतोय. नक्कीच मी सुरुवात केलं होतं, जोपर्यंत तुम्ही स्वतःची वेगळी ओळख करून जगाला देत नाही तोपर्यंत जग तुम्हाला ओळखत नाही. नक्कीच तेच काम पंकजनी करून दिलंय. स्वतःची वेगळी छाप या मैदानामध्ये पाडले. कारण बॅक टू बॅक दोन मोठे झटके या मैदानामध्ये देण्यामध्ये यश मिळालं ते पंकजला. जाऊया राईट मारतो विकेट पंकज. पाहूया दुसऱ्या धावेला आगेकूच होते. 2 धावा कंप्लीट होतील का? आणि नक्कीच 2 धावा इथं यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातात. 2 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या येते 6. प्रशांत आणि डीके डगआउट मध्ये गेल्यानंतर तानाजी आणि शिवा. तर नक्कीच आता मी म्हणेल थोडासा आत्मविश्वास दुणावला असेल तर बिरवाडी संघाचा. कारण सलामीची जोडीने ज्यावेळी आक्रोश निर्माण केला होता, आक्रोश आग ओकणारी फलंदाजी केली होती. प्रत्येक सामन्याकडे विचार केला तर ती सामन्याची सलामीची फलंदाजी फोडण्याचं काम केलंय पंकजनं. हो वाव, लवली ब्युटिफुल डिलिव्हरी. हो, चेंडू हाताला ग्लास करून निघून जातोय मिड विकेटच्या दिशेने. तत्पूर्वी पाहूया किती धावा येत आहेत. 2 धावा. 2 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या येते 8 धावा. पंकजचं पहिलं षटक मार्गस्थ असताना खरोखरच बॅक टू बॅक 2 विकेट आल्यानंतर थोडस कमबॅक करतोय फलंदाज. मी म्हणेल इथं तानाजी, ज्या तानाजी बॅटमध्ये सुद्धा चांगला धावांचा पाऊस पडला होता, तो तानाजी आता ह्या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट विजयाचा शिल्पकार असू शकेल का? येणारी वेळ, येणारा काल, संध्याकाळचं सत्र जाणून घेऊया. नक्कीच संजीवनी प्रदान करून देणारा एक परफ्यूम्स चेंडू चौकार. लेग बाईकच्या रूपाने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या येते 12. 1-2 लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 12. लवकरात लवकर सामन्याला वेग द्यायचे. पंच आपण बेल घेऊ नका, कारण नक्कीच लाईट सुद्धा इथे कमी झालेली आहे आणि आपण पाहतोय अंधाराचं साम्राज्य इथं विस्थापित होतंय. तर सामना हा प्रकाश झोतामध्ये झाला तर नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन होईल आणि कोणावरही इथे मी म्हणेल दडपण येणार नाही. कारण सामना हे व्होल्टेज आहे, दोन्ही बाजूनी तेवढेच बॅलन्सने सामना झुकला गेलाय. कारण पाहूया मैदानामध्ये सामना आहे 26 धावांचं योगदान, 27 धावांचं योगदान आहे विजयाचं लक्ष्य टार्गेट मिळवण्यासाठी. दुसरं षटक श्याम. लवकरात लवकर शतरक्षण लावून घ्यायचंय. श्याम 12 चेंडू 15 धावा हे समीकरण असताना श्यामच्या हातामध्ये चेंडू पाहतोय आपण. बिरवाडी संघाचा हा गोलंदाज. नक्कीच सलामीची जोडी ज्यावेळी तंबूच्या दिशेने रवाना झाल्यानंतर थोडेसे मनसुबे आपल्या बाजूने झुकवताना मनोज सर, आणि नक्कीच मनोज सरांचं सुद्धा कौशल्य पणाला लागले. आजच्या दिवसातील मॅच विनिंग पारी खेळायची असेल तर एक बचावात्मक खेळी करावी लागेल. सांघिक एकात्मेचा आराखड्यामध्ये आपल्याला यश संपादन करताना सर्वांचं यश तेवढंच महत्वाचं असेल. कारण सांघिक एकात्मेचा आराखडा म्हणजे क्रिकेट. हो वाव, काय एक्झिट केलं, फटक्यात ताकद आहे. आणि नक्कीच इथे एक सिंगल्स, एका सिंगलच्या मदतीने नक्कीच शफल होऊन खेळले. येईल एक सिंगल आणि एका सिंगलला जातोय. धावसंख्येत भरपडते. धावसंख्येत 13. विजयासाठी 14 धावेची आवश्यकता. 11 चेंडू 14 धावा. आपल्याच फलत्रमध्ये विकेट बहाल करून देतोय आणि नक्कीच टाळ्यांचा वर्षाव केला जातोय
बिरवाडी संघाचे जे समर्थक असतील काय क्लासिक केले होते मनोज पाथरे अँड कंपनी, तर नक्कीच थोडासा मी म्हणाल मनोधैर्य खचलेलं होतं, परंतु ते आता मनोधैर्य उंचावलेलं वाटतंय, कारण विकेट तिसरी नेट क्रमांकावर आलेला फलंदाज सॉरी तानाजीचं विकेट इथं बहाल केलं ते, कारण फार मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. तानाजी असेल, प्रशांत डीके, आता या सर्व तत्पर जर बघितलं तर पूर्णपणे धुरा ही शिवाच्या खांद्यावर असेल. आकाश स्ट्राइक रोटेट करेल, पहिल्या चेंडूचा सामना करेल आपल्या फलंदाजीच्या रनअप मध्ये. अक्रॉस नाही तर रिव्हर्स अटेम्प्ट केलाय चेंडू, मला वाटतंय 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स चेंडू चौकार. नऊ चेंडू 10 धावा, एका चौकाराने पूर्णपणे समीकरण बदलून दिलं. आपण बघितलं असेल काय रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि नक्कीच 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू फरार झालाय 4 धावेसाठी. जाऊया सामन्याची रोमक्षक उत्कंठा शिगेला पोहोचते. 9 चेंडू 10 धावा. डॉट डिलिव्हरी कमबॅक करतो श्याम. श्यामला सुद्धा माहिती आहे आजचा दिवस नक्कीच एक चांगल्या रीतीने आपण खेळून काढलाय. संध्याकाळचं सत्र आहे, अजूनही मॅच मध्ये काही होऊ शकतो आणि नक्कीच त्याचाच प्रयत्नाचं चुणूक दाखवताना श्याम. तर जाऊया सामन्याची परिभाषा वाचून दाखवतो पंकज, तदनंतर श्याम. कारण पंकजचं षटक बघितलं तर खरोखरच महागडं षटक ठरलं होतं, तदनंतर विचार केला तर इथं श्याम थोडासा कमबॅक करतोय. डॉट डिलिव्हरी पिचिंग योग्य रीतीने केली जाते. नक्कीच चेंडूच्या टप्प्यावर नियंत्रण बघितलं तर खरोखर अचूक टप्प्यावर गोलंदाजी होते आणि परिपूर्ण आपल्या गोलंदाजीचा भार सांभाळताना श्याम. डिफेन्सिव्ह खेळ करावा लागेल. एक सुरेख एक धाव एकवटली, एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 18. चेंडू 9 धावा. सामना अजूनही संपलेला नाही, अजूनही बॅलन्स पाहू शकता आपण दोन्ही बाजूनी, काही होऊ शकतं. कारण 6 चेंडू 9 धावाचं समीकरण असताना नक्कीच मी म्हणाले ते अंधारचं साम्राज्य येण्यापूर्वीच हा सामना खेळून काढायचे. वेळ व्यत्यय घेऊ नये, वेळ घ्यायचं नाहीये. लवकरात लवकर आपल्या क्षेत्ररक्षणाची विवर असणार इथं मैदानामध्ये घेऊन यायचे. 6 चेंडू 9 धावा. कंपल्सरी चेसिंग दोन्ही संघांना विनंती आहे. कंपल्सरी चेसिंग 6 चेंडू 9 धावा. तर शिवा आणि आकाश, ज्या आकाशच्या बॅट मधून रिव्हर्स मध्ये एक आपल्याला चौकार पाहायला मिळाला होता, तो आकाश करिश्मा करेल का आपल्या संघासाठी पाहूया. 6 चेंडू 9 धावा. नक्कीच चेंडू बॅट अँड पॅड मध्ये न येता बॉडी लँग्वेजचा वेध घेतोय. बॉडी लँग्वेजचा वेध घेतल्यानंतर चेंडूला नक्कीच एक धावेला इथं मी म्हणाला आकार देऊन जातोय आणि धावसंख्या होतीये 19 धावा. विजयाचं लक्ष पाहतोय 5 चेंडू 8 धावा. 5 चेंडू 8 धावा. अजूनही सामन्याची रोमांचकता कमी झालेली नाहीये, कारण सामना हाय व्होल्टेज मध्ये जातोय. संध्याकाळचं सत्र काय अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय माझा गुणी लाडका प्रेक्षक वर्गाला. जाऊया मैदानामध्ये 5 चेंडू 8 धावा. हो वाव, गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. 4 चेंडू 8 धावा. सामना खरोखरच मी म्हणाल आता तुल्यबल्य सामना, दोन्ही बाजूने 50-50 ने विचार केला तर बॅलन्स बघायला मिळाला. 4 चेंडू 8 धावा. सुमित गोलंदाजीच्या मार्कवर.
हो, गुड बॉलिंग. काय बॅटिंग मला वाटतं पूर्णपणे सपशेल अपयशी पाहायला मिळाली. सामना एक हाती फिरकून देण्याची ताकद ठेवली. मला वाटतं नक्कीच कारणमीमांसा शोधावी लागेल. बॅक टू बॅक डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे मैदानामध्ये सुमितच्या गोलंदाजीमध्ये. 3 चेंडू 8 धावा, 3 चेंडू 8 धावा हे सामन्याचं समीकरण आहे आजच्या दिवसामध्ये. नक्कीच पाहावं लागेल. वाव, दॅट्स लवली बिग शॉट. प्रॉपर टायमिंग जुळलंय. षटकार, विजय षटकार म्हणावा लागेल. जाऊया मैदानामध्ये. सामना पूर्णपणे विजयाच्या दिशेने आगेकूच करतो की हा षटकार. धावसंख्या आहे ती 25. 2 चेंडू 2 धावा. बघा सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलून दिलंय. एक बिग हिट आला आणि नक्कीच सामन्याचं चित्र मी म्हणेल पूर्णपणे स्पष्ट क्लिअर करतोय. आता येणारे 2 चेंडू, निर्णायक चेंडू आणि 2 धावा विजयासाठी हवे त्या डोंगरनव्या संघाला. आजच्या दिवसातलं ड्रीम स्वप्न हे कोणाचं असेल ते पाहूया. येणारी वेळ, येणारी काल सर्व काही सांगून जाईल. 2 चेंडू 2 रन्स आणि नक्कीच गाईडलाईन्स केले जाते. क्षेत्ररक्षणची व्यूहरचना आखावी लागेल आणि नक्कीच इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. लवकर लवकर क्षेत्ररक्षणाला दुजोरा द्यायचे आणि स्पीडअप द्यायचे. 2 चेंडू 2 धावा. काय सामना होतोय. नक्कीच प्रेक्षकांच्या डोळ्याची पारणं फेडून देतोय आणि नक्कीच इथं रनआउट मध्ये विकेट बहाल केले जाते. 1 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेसिंग साठी हा सामना. नक्कीच मनोज पातळे सरांचा कमबॅक होतोय. नक्कीच मी वारंवार सांगू इच्छितो, जिथे तुम्ही काहीच करू शकत नाही तिथे फक्त तुम्ही एकच गोष्ट करू शकता, ते म्हणजे प्रयत्न. आणि ते प्रयत्न आता इथे करावे लागतील ते डोंगरनावे संघाला. कारण सामना आता 1 चेंडूवर 2 धावा कंपल्सरी विजयाचं लक्ष असताना एक आत्ताच्या सामन्यामध्ये मनोज पातळे यांनी बॅक टू पेवल मध्ये क्षेत्ररक्षकाला फलंदाजाला धाडले. काय गुड कम इन केले. म्हणजे मी म्हणेल तर खरोखरच वाखाणण्याजोगा एक संजीवनी प्रदान देणारा चेंडू असेल, निर्णायक चेंडू असेल. लास्ट अँड बेस्ट डिलिव्हरी प्रोग्रेस करेल गोलंदाज सुमित. 1 चेंडू 2 धावा. तर जाऊया आकाशच्या फलंदाजीवर, ज्याने रिव्हर्स अटेम्प्ट करून एक चौकार घेतला होता. तो आकाशवर 1 चेंडू 2 धावा. वाव, आणि बिरवाडी संघ इथं विजय होतोय. खरोखरच आपण मैदानामध्ये पाहतो काय जल्लोष आहे. 1 चेंडू 2 धावा असताना पूर्णपणे विजयाच्या समीप विजय संपादन करतोय बिरवाडी संघ. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन, हरलेल्या संघाचं हार्दिक कौतुक. तर आजच्या इथं जमलेल्या सर्व प्रेक्षकांना पुन्हाच्या शुभेच्छा देतो आणि आजचा खेळ संपला असं गृहीत धरतोय. धन्यवाद. टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को